शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा 19,008 मतांनी दणदणीत विजय झालाय। तृप्ती सावंत यांना 57,711 मतं मिळाली आहेत। शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी 20,000पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतल्यापासूनच शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरू केला, तर नारायण राणेंची वांद्रे पूर्वमध्ये पूर्ण नाचक्की झाली। खरं तर नारायण राणे आणि शिवसेना अर्थात काँग्रेस आणि शिवसेनाचा सामना रंगल्याने ही निवडणूक रंगतदार झाली होती। नारायण राणे यांनी छाती ठोकपणे आपलाच विजय होणार असंही सांगितलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच लोकांनी काँग्रेसकडे सपशेल पाठ फिरवली आणि आताही तसंच चित्र पाहायला मिळतंय। नारायण राणेंचा पराभव मतमोजणी व्हायला सुरुवात झाल्यापासूनच खरं तर पाहायला मिळाला, कारण सुरुवातीला तृप्ती सावंत यांनी 1,000 मतांची आघाडी घेतली होती आणि जी पुढे वाढतच गेली। ही आघाडी इतकी वाढली की थेट 20,000वर जाऊन पोहोचली। त्यामुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष तेव्हाही सुरू केला। शिवसेना नेते अरविंद सावंत यांनाही चपलांची भेट देण्यात आली आहे, तर शिवसेनेचे प्रतिकात्मक वाघ नारायण राणेंवर उपहासात्मक शेरेबाजी करत फिरताना दिसून येत आहेत। वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंचं भवितव्य ठरणार होतं आणि आता राणे नेमकं काय करणार याकडे राजकीय विश्लेषकांचं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत बांद्र्यात। आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। महेंद्र, 22,000 मतांच्या आघाडीने तृप्ती सावंत यांचा विजय जाहीर झालेला आहे। याची अधिकृत घोषणा जरी झालेली नसली तरी चित्र अगदी स्पष्ट आहे। नेमकी नारायण राणेंच्या पराभवाची काय कारण सांगता येतील? हे पहा, साधारणपणे 19,008 मतांनी तृप्ती सावंत विजयी झाल्याचं आता समजतंय। अधिकृत घोषणा थोड्याच वेळामध्ये होणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने सर्व मतमोजणी सुरू होती, एकूणच कल जर पाहायला सुरुवात केली तर पहिल्यापासूनच तृप्ती सावंत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं। दोन तीन फेऱ्यांमध्ये नारायण राणे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, पण त्याचवेळी MIA पण तेवढीच मतं घेतलेली होती। एकूणच नारायण राणेंचा जो पराभव आहे, काउंटिंग सेंटरमधून काही राणेंचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर आले, त्यांचं स्पष्टपणे असं मत पडलं की आम्ही केवळ मुस्लिम मतांवर अवलंबून राहिलो, ही आमची चूक झाली। अधिकृतरित्या आता तसं कोणी बोलायला तयार नाही, पण एकूण जी काही परिस्थिती ते पाहायला मिळते त्यामध्ये नारायण राणेंचा पराभव झालेला आहे, शिवसेना जिंकलेली आहे। आणि जसं आपण सांगितलं, अरविंद भोसले हे एक शिवसैनिक आहेत, गेली अनेक वर्ष ते चपला घालत नव्हते। त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत नारायण राणे पराभूत होणार नाही तोपर्यंत मी चपला घालणार नाही। मागच्या विधानसभेमध्ये मालवणमध्ये नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर त्यांनी चपला घालायला सुरुवात केली आणि आता जेव्हा पुन्हा एकदा राणे उभे राहिले तेव्हाही त्यांनी चपला घालणं सोडून दिलं होतं। आज पुन्हा एकदा शिवसैनिक मोठ्या संख्येने चपला घेऊन आलेले आहेत आणि त्या अरविंद भोसलेंना ते भेट देणार आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, नारायण राणेंना शिवसेनेने कोंबडी चोर अशा नावाने संबोधलेलं होतं। अनेक वेळा या नावाने टीका केलेली होती। शिवसैनिक हातात कोंबड्या घेऊन या ठिकाणी आपला आनंद साजरा करतात आणि काही शिवसैनिकांनी तर जुहूमध्ये नारायण राणेंचा जो बंगला आहे त्या बंगल्याबाहेर फटाके वाजवलेले आहेत। त्यामुळे एकूणच जे चित्र आहे ते शिवसेनेमध्ये जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। निश्चितपणे शिवसेनेत अर्थातच जल्लोषाचं वातावरण आपण सातत्याने पाहतोय, जसं की नारायण राणेंच्या घरासमोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली असेल किंवा कोंबडी भेट म्हणून दिली असेल। या सगळ्या घडामोडी लक्षात घेता कुठेतरी नारायण राणेंनी या निवडणुकीच्या आधीच असं म्हटलं होतं की विजय आपलाच होणार, पण आता ठाकरेंनाच डिवचणं नारायण राणेंना महागात पडलंय का? हे पहा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नारायण राणेंचं राजकीय वाटचाल जी आहे ती सर्व मातोश्रीवरून सुरू झाली होती। बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नगरसेवक पद दिलं, त्यानंतर बेस्ट समिती दिली, त्यांना आमदारकी दिली, त्यांना मुख्यमंत्रीही केलं। त्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली आणि ते काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसमध्येही त्यांनी अनेक वेळा बंड केलं, अनेक वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटी उद्योगमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद त्यांना मिळालेलं होतं। पण पुन्हा एकदा ज्यावेळेला मालवणमध्ये पराभव झाला आणि वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला होता, त्यानंतर नारायण राणेंना ही एक संधी दिसली विधानसभेमध्ये परत जाण्याची। त्यांनी ती संधी घेतली, पण त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही। प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्वची जागा रिक्त झालेली होती आणि याच ठिकाणी मातोश्री हा बंगला आहे ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख राहायचे किंवा आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी राहतात, शिवसेनेचे पक्षप्रमुख। त्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ती मातोश्रीच्या अंगणामध्ये पाहायला मिळालेली होती। त्यामुळे नारायण राणेंना हरवणं किंवा नारायण राणे जिंकणं हे नारायण राणेंसाठी असेल किंवा उद्धव ठाकरेंसाठी असेल, दोघांसाठी प्रतिष्ठेची गोष्ट होती। आणि MIMचा जर आपण विचार केला तर MIM खूप मोठा फॅक्टर यामध्ये ठरणार होती। त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढाई असं म्हणता येईल की यावेळी नारायण राणे हरलेले आहेत आणि शिवसेनेची पुन्हा एकदा सरशी झालेली आहे। आणि इथे जे काही शिवसैनिक जमलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की इथून
पुढे नारायण राणेंनी अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक जरी लढवली तरी शिवसेना तिथे धूळ चालेल आणि आता शिवसैनिकांनी राणेंना निवृत्तीचा सल्ला द्यायला या ठिकाणी सुरुवात केली. रचना, निश्चितपणे जसं आता तू म्हणालास की शिवसेनेनेच नारायण राणेंना आता निवृत्ती घ्या असा सल्ला दिलेला आहे. याच मातोश्री मधून खरं तर नारायण राणेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती आणि आपण बघतोय की मातोश्रीच्या अंगणातच कुठेतरी त्यांचं राजकीय अस्तित्वच राजकीय भवितव्यच धोक्यात आलंय असंही म्हणता येईल का? निश्चितपणे, कारण आता नारायण राणे काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही निवडणूक होण्याआधी प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड झाली होती, त्यानंतर मुंबईच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची निवड झाली होती. या दोन्ही निवडींच्या वेळेला नारायण राणेंनी स्पष्टपपणे आक्षेप घेतलेले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ज्येष्ठ नेत्यांना विचारलं जात नाही आणि अशा पद्धतीने प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई अध्यक्षांची निवड मला मान्य नाही. पण आता ही निवडणूक आत्मचिंतन करायला लावणार आहे की नारायण राणे नक्की काय करणार. त्यामुळे इथून पुढची नारायण राणेंची वाटचाल जी आहे ती काँग्रेसमध्येही असेल ती अतिशय कठीण दिसतेय. त्यामुळे नारायण राणे काय करणार, पुढे कोणता निर्णय घेणार ते आज मीडियाशी बोलणार की नाही किंवा किती दिवसांमध्ये आपली भूमिका जाहीर करणार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि स्वतः नारायण राणेच याचं उत्तर देऊ शकतात काही वेळा. निश्चितपणे वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर आता काँग्रेसचे नारायण राणे नेमकी आपली काय भूमिका स्पष्ट करतात याकडे अर्थातच साऱ्यांचं लक्ष आहे.